नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? ठीक तर सर्वांचं स्वागत आहे इलेक्ट्रिक व्हेकलच्या मराठी यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटर घ्यायचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा, कारण सबसिडी पण चांगली पाहिजे, 100 किलोमीटरची रेंज पाहिजे आणि टिकाऊ इलेक्ट्रिक स्कूटर पाहिजे। जास्त टाइम बॅटरी चालेल असे कमीत कमी 5 ते 7 वर्ष बॅटरी चालावी अशी इलेक्ट्रिक स्कूटर घ्यायचा विचार करताय आणि चांगल्या कंपनीची इलेक्ट्रिक स्कूटर पाहिजे तर नक्की मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पहा। आणि नवीन चॅनल तुमच्यासाठी मराठी क्रिएट केलेला आहे आपण, आणि हा पहिला व्हिडिओ आहे ह्या चॅनलवरचा, तर प्लीज 100 लाईक पूर्ण करा। आपले ऑलरेडी राईड विथ मयूर आणि ईव्ही ऑटो ज्ञान हे 2 युट्यूब चॅनल आहेत, पण ते हिंदी मध्ये आहेत। तुमच्यासाठी खास मराठी चॅनल चालू केलेला आहे, तर नक्की सपोर्ट करा। तर चला मित्रांनो सुरू करूया व्हिडिओ। तर मित्रांनो 5 नंबरवर आहे जी इलेक्ट्रिक स्कूटर तुम्हाला चांगल्या किमतीत भेटू शकते आणि चांगली इलेक्ट्रिक स्कूटर आहे। मी स्वतः चालवून बघितलेली आहे, बाउन्स इन्फिनिटी। सगळ्यात पहिल्यांदा यांची प्राइस जी आहे कमी झालेली आहे, 90,000 पासून मित्रांनो ह्यांचं मॉडेल सुरू होतो। 70 किलोमीटरची रिअल रेंज तुम्हाला भेटते, 65 kmph चा स्पीड तुम्हाला भेटेल। बॅटरी तुम्हाला 1.9 किलोवॅट हर्जची आहे। दुसरा मॉडेल ह्यामध्ये तुम्हाला 95,000 रुपये मध्ये बघायला भेटतो। 70 किलोमीटरची रेंज आहे, 65 किलोमीटर पर हर्जचा टॉप स्पीड आहे आणि सेम बॅटरी आहे। लिमिटेड एडिशन थोडंसं दिलेलं आहे। जर तुम्हाला 100 किलोमीटरच्या वर रेंज पाहिजे तर तुम्ही बाउन्स इन्फिनिटीचा E1 मॉडेल घेऊ शकता। त्याची प्राइस आहे 1,05,000। 55 kmph चा स्पीड आहे आणि रिअल मध्ये तुम्हाला 100 किलोमीटरची रेंज मिळणार आहे। बॅटरी थोडीशी मोठी आहे, 2.5 किलोवॅट हर्जची। आणि बाउन्स इन्फिनिटीची इलेक्ट्रिक स्कूटर मला खास लय आवडती, कारण मी ह्याचा लुक जे बघितलेला आहे ते रिअल मध्ये बघितलं तर मला कळेल। टिकाऊ इलेक्ट्रिक स्कूटर आहे आणि मेंटेनन्स सगळ्यात पहिल्यांदा कमी मेंटेनन्स इलेक्ट्रिक स्कूटरला आहे। जेवढी मोठी इलेक्ट्रिक स्कूटर तुम्ही घ्याल, जेवढे जास्त फीचर्स असतील तेवढे तुम्हाला परत मेंटेनन्स द्यावा लागतो इलेक्ट्रिक स्कूटरला। तर इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये एवढे फीचर्सची गरज नसते, तुम्ही नॉर्मल फीचर्स वाली इलेक्ट्रिक स्कूटर घेऊ शकता। जास्त आपण ह्यावरती डीपली जाणार नाही। तर चला मित्रांनो 4 नंबरवर आहे ॲथर एनर्जीची 450 इलेक्ट्रिक स्कूटर आणि त्याला ऑप्शन आपण दिलेला आहे ओलाची इलेक्ट्रिक स्कूटर। म्हणजे ओलाची इलेक्ट्रिक स्कूटर मी प्रेफर करत नाही, कारण तुमच्या एरियामध्ये सर्व्हिस चांगली असेल तर ओलाची इलेक्ट्रिक स्कूटर घेऊ शकता। त्यामुळे मी ऑप्शन मध्ये हे इलेक्ट्रिक स्कूटर टाकलेले आहे। सर्व्हिस चांगली असेल तर घ्या तुम्ही, कारण मी आताच बोललो की फीचर्स भरपूर आहेत त्यामध्ये, तर तुम्हाला मेंटेनन्स जास्त येऊ शकतो। तरी तुम्हाला प्राइसिंग सांगतो, 80,000 पासून यांचं मॉडेल सुरू होतोय ओला S1X, ज्यामध्ये कंपनी तुम्हाला 100 किलोमीटरची रेंज क्लेम करते। दुसरा ओलाचा S1 इयर आहे 1,05,000 रुपयाला। ओला S1 प्रो आहे 1,30,000 रुपयाला, ज्यामध्ये सर्वात जास्त रेंज बघायला भेटते। आणि ऑलरेडी तुम्हाला सर्व माहिती माहित आहे, बट तरी पण मी तुम्हाला प्राइसिंग सांगतोय। तुम्हाला ओलाची इलेक्ट्रिक स्कूटर घ्यायची नसेल तर तुम्ही ॲथर 450 घेऊ शकता। ॲथर 450 अवेलेबल असेल तर तुम्ही ॲथर 450चा S मॉडेल घेऊ शकता। त्याची प्राइसिंग 97,000 रुपये, 547 रुपयाने सुरुवात होते, पण ते स्टेट वाईज सिटी वाईज तुम्ही यांच्या वेबसाईट वरती जाऊन चेकआउट करू शकता। ॲथरचा 450X येतो 1,25,000 रुपयाला। बाकीची माहिती तुम्हाला स्क्रीनवर आहे। चला मित्रांनो 3 इलेक्ट्रिक स्कूटर राहिलेले आहेत, तिन्ही इलेक्ट्रिक स्कूटर तुम्हाला चांगल्या कंपनीचे भेटणार आहे। 3 नंबरवर आहे हिरो मोटोकॉर्पची विडा इलेक्ट्रिक स्कूटर। ह्यामध्ये तुम्हाला 2 मॉडेल भेटणार, विडा V1 प्लस, ज्याची किंमत सुरू होते 97,800 रुपयाने। 140 किलोमीटरची रेंज तुम्हाला भेटते, 80 kmph चा स्पीड मिळतो आणि नवीन मॉडेल आहे, त्यामुळे तुम्हाला स्टार्टिंगची प्राइस जी आहे ती 1,00,000च्या आतमध्ये आहे। पण महाराष्ट्रामध्ये थोडीशी जास्त आहे प्राइस, कारण महाराष्ट्रामध्ये इलेक्ट्रिक स्कूटरला सबसिडी कमी मिळते, दिल्लीमध्ये जास्त सबसिडी मिळते। दुसरा मॉडेल V1 प्रो, त्याची प्राइसिंग 1,26,000 रुपये, रेंज आहे 165 किलोमीटर आणि सेम तुम्हाला 80 kmph चा स्पीड मिळणार आहे। चांगल्या कंपनीची इलेक्ट्रिक स्कूटर आहे, लॉंग टाइम चालणार आहे मित्रांनो, तुम्ही नक्की घेऊ शकता हिरो मोटोकॉर्पची विडा इलेक्ट्रिक स्कूटर। तर 2 नंबरवर आहे मित्रांनो TVS ची iQube इलेक्ट्रिक स्कूटर। TVS कंपनीची चांगली इलेक्ट्रिक स्कूटर आहे। ह्यामध्ये पण तुम्हाला 2 मॉडेल मिळणार आहे। 1,17,000 रुपयाला TVS iQube आहे आणि TVS iQube S तुम्हाला 1,23,000 रुपये एक शोरूमला मिळणार आहे। आणि मित्रांनो TVS कंपनीची इलेक्ट्रिक स्कूटर आहे, तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाहीये, चांगल्या कंपनीचे आहे, लो मेंटेनन्स आहे आणि काय प्रॉब्लेम आला तर सर्व्हिस बी तुम्हाला चांगली मिळणार आहे TVS कंपनीकडून। थोडीशी प्राइसिंग जास्त असू शकते मित्रांनो, पण ट्रस्टेड कंपनीची इलेक्ट्रिक स्कूटर तुम्ही घ्या, नो टेन्शन राहाल। अदरवाइज तुम्हाला प्रॉब्लेम खूप येऊ शकतात इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये, तुम्ही कोणती पण इलेक्ट्रिक स्कूटर घेतली तर। सगळ्यात पहिल्यांदा सर्व्हिस इम्पॉर्टंट आहे। तर चला मित्रांनो पाहूया आता नंबर 1 इलेक्ट्रिक स्कूटर। मी 100% तुम्हाला प्रेफर करणारच बजाज कंपनीची चेतक इलेक्ट्रिक स्कूटर। मित्रांनो बजाज कंपनीची चेतक इलेक्ट्रिक स्कूटर मी प्रेफर का केली, सगळ्यात पहिल्यांदा बिल्ड क्वालिटीची चांगली आहे, मेटल बॉडी आहे, त्यामुळे तुम्ही उन्हात वगैरे जर यूज केली वापरली तर बॉडी तुम्हाला चांगली राहणार आहे। इलेक्ट्रिक स्कूटरची जी प्लास्टिक बॉडी येते ती परत तुम्हाला प्रॉब्लेम करते,
लुक खराब दिसतो, त्यामुळे ही प्रेफर मी तुम्हाला नंबर 1 वर केलेली आहे. ह्यामध्ये तुम्हाला 2 मॉडेल मिळणार आहे, अर्बन अँड प्रीमियम. अर्बन मध्ये तुम्हाला 1,15,000 रुपये मध्ये भेटणार आहे एक शोरूम प्राइस, आणि रेंज असणारे ह्यामध्ये 113 किलोमीटरची, स्पीड असणारे 73 kmph आणि ह्यामध्ये तुम्हाला प्रीमियम पण मिळणार आहे, ज्याची प्राइस 20,000 जास्त आहे, 1,35,000 रुपये एक शोरूम प्राइस मध्ये तुम्हाला भेटणार आहे. बॅटरी असणार आहे ह्यामध्ये 3.2 kWh ची, ज्यामध्ये तुम्हाला रेंज 126 किलोमीटरची मिळणार आहे. फीचर्स जे आहे त्यामध्ये तुम्हाला चांगली ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी मिळणार आहे, कारण बजाज कंपनीने 2024 मध्ये हा मॉडेल अपग्रेड केलेला आहे थोडा, आणि बरेच कस्टमरनी बजाज कंपनीची इलेक्ट्रिक स्कूटर घेतलेली आहे. नो टेन्शन आहे, 5 ते 7 वर्ष तुम्हाला कमीत कमी टेन्शन नाही. जर चांगली यूज केली तर 10 वर्ष तर आरामशीर जाऊ शकते. प्रीमियम क्वालिटी आणि चांगल्या कंपनीचे इलेक्ट्रिक स्कूटर हे 5 आहेत मित्रांनो. आणि मित्रांनो, पहिला व्हिडिओ आहे, प्लीज व्हिडिओला 100 लाईकचा टार्गेट ठेवतोय, पूर्ण करा. रेग्युलरली मराठी व्हिडिओज तुम्हाला ह्या चॅनलवरती बघायला भेटणार आहेत. आणि नंतरचा व्हिडिओ टॉप 5 इलेक्ट्रिक स्कूटर जे तुम्हाला 1 लाखाच्या आत बघायला भेटणार आहेत आणि कुठे पण अवेलेबल होतील अशा 5 इलेक्ट्रिक स्कूटर नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी 100 सबस्क्रायबर आपल्या चॅनलचे झाले पाहिजे. तर चला मित्रांनो, भेटूया नवीन नंतरच्या व्हिडिओमध्ये.